जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या टेक्निक मराठी चॅनलवरती। मित्रांनो, मागच्या 2 महिन्यापूर्वी आपण एक व्हिडिओ टाकलं होतं, मागेल त्याला सौर कृषी पंप योजना। तर या योजनेअंतर्गत आपण 3 HP पंप हा अप्लाय केला होता। जर तुम्ही अप्लाय केला नसेल, कसा करायचा आहे ते बघायचं असेल तर इथं मी पिन करत आहे आणि तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये पण लिंक देत आहे। तिथून तुम्ही आपला सौर कृषी पंप कसा अप्लाय करायचा आहे ते तुम्ही बघू शकता। आता अप्लाय केलाय आपण किती तारखेला? 26/9ला, म्हणजे 26 सप्टेंबरला आपण अप्लाय केला आहे। ठीक आहे, त्याच्यानंतर अप्लाय केल्यानंतर आपल्याला मेसेज कधी आला आहे? 21 नोव्हेंबरला, म्हणजे जवळपास 2 महिन्यानंतर आपल्याला मेसेज आला आहे। मेसेज काय आला आहे बघू शकता, मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेअंतर्गत कृषी पंपाकरता आपल्या अर्जाची प्राथमिक नोंदणी अर्जाचा नंबर आहे, दिनांक आहे, नुसार झाली आहे। नियमानुसार मागणी पत्राची रक्कम रुपये 22,971 भरणा करून आपला अर्ज पूर्णपणे सादर करावा। धन्यवाद, महावितरण। आता हा मेसेज जो आहे तो MSEDCLचा, म्हणजे महाराष्ट्र राज्याचा जी लाईट बोर्डची कंपनी आहे त्यांचा MSEBचा हा SMS आहे, म्हणजे हा जेन्युइन SMS आहे। आता हे आपल्याला पेमेंट करायचं आहे, कशा पद्धतीने करायचं आहे, काय काय गोष्टींची आपल्याला दक्षता घ्यायची आहे ते आता आपण आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघून राहायचा आहे आणि तुम्हाला जर असेच व्हिडिओ बघायचे असतील तर टेक्निक मराठी चॅनलला सबस्क्राइब 100% करायचं आहे मित्रांनो। तर बघूया आता आपण इथं आपलं पेमेंट कसं करायचं आहे ते। तर बघू शकता, महाडिस्कॉम सोलर असं आपल्याला गुगलवरती सर्च करायचं आहे। त्यानंतर खाली बघू शकता एक वेबसाईट येत आहे, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित, याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर आपण ज्यावेळी फॉर्म भरला तो फॉर्म भरताना जी वेबसाईट होती ती सेम वेबसाईट आता आपली ओपन झालेली आहे। इथं बघू शकता लाभार्थी सुविधा लिहिलं आहे, याच्यावरती अर्जाची सध्याची स्थिती याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर थोडंसं मी मोठं करून दाखवतो, बघू शकता सर्च बाय बेनिफिशियरी ID। आता इथं मी मराठी करून देतो, लाभार्थी क्रमांकाद्वारे शोधा। आपला लाभार्थी क्रमांक जो SMS-मध्ये आलेला आहे किंवा तुम्ही प्रिंट काढून ठेवली असेल तर तो प्रिंट केलेला ॲप्लिकेशनचा नंबर जो आहे तो इथे टाकायचा आहे आणि आपल्याला शोधावरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर बघू शकता इथं आपल्याला आपला जो लाभार्थी क्रमांक आहे तो आलेला आहे, नाव आलेलं आहे, मोबाईल नंबर, आधार कार्ड आणि अप्लाय केल्याची तारीख आहे। त्यानंतर आपला फॉर्म कुठल्या स्टेजवरती आलेला आहे तो आहे, आपला अर्जाचा प्रकार आहे म्हणजे ओपन कॅटेगरी आहे किंवा कास्टमध्ये आहे ते आहे, किती HPचा पंप आहे ते आहे। खाली आपल्याला काही डिटेल दिली आहेत, तुमचा अर्ज ड्राफ्ट मोडमध्ये सेव्ह केला आहे, कृपया अर्ज सबमिट करण्यासाठी पेमेंट प्रक्रिया पूर्ण करा। म्हणजे आपला अर्ज हा सादर झालेला आहे, फक्त पैसे भरल्यानंतर आपला अर्ज हा पुढं बाकीच्या कामासाठी जाणार आहे। लाभार्थी योगदान देण्यापूर्वी, अर्ज सबमिट करण्यापूर्वी लाभार्थी पात्रतेच्या निकषांबद्दल जागरूक असले पाहिजे। कोणत्याही टप्प्यावर योजनांच्या निकषांच्या संदर्भात अर्ज चुकीचा आढळल्यास अर्जदाराच्या चुकांमुळे अर्जदारावर प्रक्रिया करण्यात विलंब झाल्यामुळे अर्जदार देय रकमेवरील व्याज किंवा कोणत्याही नुकसानीचा दावा करू शकत नाही। म्हणजे तुम्ही जर पेमेंट केलं आणि पेमेंट केल्यानंतर तुमचा अर्ज हा काहीतरी चुकला असेल किंवा काहीतरी प्रॉब्लेम असेल तर लेट झाला म्हणून तुम्ही त्या गोष्टीला काहीही कायदेशीर प्रक्रिया नाही आहे, तुमचे पैसे हे वेस्ट जाऊ शकतात। तर अर्ज आधी तुम्ही चेक करायचा आहे भरतानाच, ज्यावेळी आपण भरताना बघितलं तर भरताना चेक करायचं आहे, जर बरोबर असेल तरच पेमेंट करायचं आहे, कारण पैसे हे जास्त आहेत। रकमावरना याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर डिटेल बघू शकता, पुन्हा एकदा त्याच सगळ्या डिटेल आलेल्या आहेत, फक्त याच्यामध्ये एक्स्ट्रा काय आहे, सौर पंप किमतीमधील लाभार्थीचा हिस्सा इथं बघू शकता 20,185 रुपये आहे। सौर पंप लाभार्थी हिस्स्यावरील वस्तू व सेवा कर GST हा आहे 2786। सौर पंपाकरता एकूण लाभार्थी हिस्सा 22,971, म्हणजे ही टोटल अमाऊंट आपल्याला 22,971 ही भरायची आहे। आता त्याच्यानंतर खाली ऑनलाईन रक्कम भरणा करण्यासाठीच्या अटी, आता याच्यासाठी अटी पण काय काय आहेत ते आपण बघूया आपण। आंतरराष्ट्रीय कार्डे महावितरण शुल्क भरण्यासाठी प्रतिबंधित केली आहेत। ठीक आहे, आंतरराष्ट्रीय म्हणजे इंटरनॅशनल कार्ड तुम्ही वापरू शकत नाही। त्याच्यानंतर 500 रुपयापेक्षा जास्त देयकाची रक्कम भरणा करताना क्रेडिट कार्डसाठी आकारले गेलेले वेगळे शुल्क, गेटवे शुल्क, सुविधा फी, मास्टर विजा इतर कार्डासाठी लागू असेल। म्हणजे क्रेडिट कार्ड वगैरे वापरत असाल तर त्याच्यासाठी एक्स्ट्रा चार्ज लागू शकतो। त्यानंतर नेट बँकिंग, डेबिट कार्ड, UPI, डिजिटल वॉलेट आणि कॅश कार्ड पेमेंटसाठी गेटवे शुल्क, सुविधा फी माफ केले जाते। ठीक आहे, तर याच्यामध्ये आपल्याला आपण जे ऑनलाईन पेमेंट करतो किंवा गुगल पे, फोनपेवरनं QR कोडवरनं पेमेंट करत असेल तर त्याचे आपल्याला कुठलेही चार्ज नाही आहेत, फ्रीमध्ये आहे। फसवा व्यवहार टाळण्यासाठी आपल्या कार्डचा तपशील कोणालाही सांगू नये अशी शिफारस केली जाते। कोणत्याही चॅनेल एजंटकडे न जाता स्वतः रक्कम भरा।
म्हणजे तुम्ही पेमेंट स्वतः भरा, कारण फ्रॉड होऊ शकतो. ऑनलाईन डॉक्युमेंट किंवा ऑनलाईन डिटेल घेऊन कोणीही काही करू शकतं. तर स्वतः पैसे भरा असंही सांगतायत. एका वेळी एकापेक्षा अधिक पेमेंट विंडो उघडू नका, म्हणजे उघडत नाही, नेटवर्क स्लो आहे म्हणून डबल पेमेंटची विंडो उघडून पेमेंट करू नका असं त्यांचं म्हणणं आहे. ठीक आहे. अयशस्वी झाल्यास तुमचे पेमेंट तुमच्या बँक खात्यातून क्रेडिट कार्डमधून डेबिट झाले असल्यास पावती दाखल नसल्यास 4-5 कामकाजांच्या दिवसात रक्कम परत केली जाईल. म्हणजे पैसे पेमेंट केलं पण काहीतरी प्रॉब्लेम आला, सर्व्हर एरर आली, तर ते पैसे आपल्या 4-5 दिवसात रिटर्न बँकेमध्ये येतील असं यांचं म्हणणं आहे. ठीक आहे. आता याच्यानंतर आपण देयकाची रक्कम भरा, इथं आपली टिकमार्क करूया. ठीक आहे, सहमत आहे. त्याच्यानंतर भरणा करावरती क्लिक करूया. ठीक आहे. क्लिक केल्यानंतर थोडा वेळ वाट बघायची आहे. पेमेंटच्या 2-2, 3-3 विंडो ओपन करायच्या नाहीत. आता इथं आपल्याला बघू शकता यू हॅव सिलेक्टेड टू पे 22,971. आता 22,971 हे MSEDCLच्या मागेल त्या सौर कृषी पंप योजना स्कीमसाठी चार्जेस आहेत. ठीक आहे. आता इथं बघू शकता डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग, UPI इथं सगळे ऑप्शन अवेलेबल आहेत. तुम्हाला सगळ्या गोष्टी माहीत असतील तर काहीही करू शकता, पण मी सोपी पद्धत सांगतो. UPI इथं लिहिलं आहे, UPIवरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर इथं क्लिक करायचं आहे आणि UPI QR कोड, म्हणजे तुम्ही दुकानात जाऊन कसं मोबाईलनं Google पे पेमेंट करता तसं तुम्हाला साधे सिंपल प्रोसेस येईल. ठीक आहे. सबमिटवरती इथं SBI ई-पेवरती क्लिक करूया. सबमिटवरती क्लिक करूया. इथं आपल्याला थोडा वेळ वाट बघायची आहे. पेमेंटचं पेज ओपन झालेलं आहे. इथं आपल्याला UPI QR लिहिलं आहे, याच्यावरती क्लिक करायचं आहे. आणि आता इथं आपल्याला डिटेल्स आले आहे 22,971. ठीक आहे. या गोष्टी बघून घ्यायच्या आहेत. पे नाववरती आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर बघू शकता असा हा QR कोड येईल. तुम्हाला तुमचा मोबाईल घ्यायचा आहे, मोबाईलनं तुमच्या Google पेवरनं पेमेंट हे करायचं आहे. ठीक आहे. तर मी पेमेंट करून घेतो. ठीक आहे. तर पेमेंट झालेलं आहे. देयकाची रक्कम ऑनलाईन भरणं यशस्वी असं आलं, म्हणजे तुमचं पेमेंट हे आपल्या MSEDCLच्या वेबसाईटला मिळालेलं आहे. प्रिंट करावरती क्लिक करून तुम्ही ह्याची प्रिंट पण काढू शकता, पण याची काही गरज नाही. तुमच्या मोबाईलला SMS पण आला असेल आणि इथं सक्सेसफुल झालं आहे, म्हणजे पेमेंट 100% पोचलं आहे. आता पेमेंट केलं आहे, त्याच्यानंतर पुन्हा आपल्याला चेक करायचं आहे. त्यासाठी पुन्हा इथं यायचं आहे. त्याच्यानंतर अर्जाची सध्याची स्थिती जसं मगाशी आपण क्लिक केलं तसंच पुन्हा एकदा क्लिक करायचं आहे. इथं आपला अर्ज क्रमांक क्लिक करून शोधावरती क्लिक करायचं आहे. आता इथं बघू शकता आपलं पेमेंट हे झालेलं आहे. किती HPच्या पंपासाठी आपण पेमेंट केलं आहे ते दिसत आहे. आता याच्यानंतर पुढची प्रक्रिया येणार आहे की तुम्हाला तुमचा जो पंप आहे तो कंपनी सिलेक्ट करायचा ऑप्शन येईल. त्याच्यानंतर तुमचा सर्वे केला जाईल, तुमची नक्की कुठं जमीन आहे, काय आहे, कशा पद्धतीने तिथं लागणार आहेत गोष्टी, ह्या सगळ्या गोष्टी चेक करून तुम्हाला तुमचा सौर पॅनल जो पंप आहे तो तुम्हाला दिला जाईल. पण याच्यासाठी थोडंसं वाट बघायची आहे. आता आपण अर्ज केला होता 2 महिन्यापूर्वी, त्याचं पेमेंटचं ऑप्शन आपल्याला 2 महिन्यानंतर आलेलं आहे. आता ही सरकारची प्रक्रिया असल्यामुळे थोडा लेट होतो. घाबरून जायचं नाही. पेमेंट केलं म्हणून कुठंही आपलं वेस्टेज जाणार नाही. सरकारची योजना आहे, कुठेही पैसे जात नाहीत. फक्त थोडंसं थांबून काम करून घ्यायचं आहे. एकदा जर प्रोसेस तुमची पुढे गेली तर याचा अर्थ की आपलं सरकारच्याकडे आपला अर्ज गेलेला आहे आणि पेमेंट केला आहे, म्हणजे आपण ते मार्गी लागलेलं आहे. अशा पद्धतीने तुम्हाला मित्रांनो पेमेंट करायचं आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करायचा आहे आणि आपल्या टेक्निक मराठी चॅनलला 100% अशाच व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करायचं आहे. भेटूया मित्रांनो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.